नमस्कार मित्रांनो, आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे आमच्याकडच्या पद्धतीने। तर मी 4 वांगी घेतलेली आहे, ताजी आहे एकदम वांगी शेतामधली। तर याला आपण तेल लावून घेऊया। गॅसवर न भाजता वाफेवरच आपण भरीत बनवणार आहे आमच्याकडच्या पद्धतीने। खूप छान असते, नक्कीच तुम्ही बनवा मी सांगितल्याप्रमाणे। तर याला तेल लावून घेऊया, छान तेल लावून घ्यायचं हाताने। चारह्याला पण मी लावून घेते, देठाला पण तेल लावायचं जेणेकरून देठ पण लवकर निघतो तेल लावल्यानंतर। तर बघा मी टप ठेवला आहे, तर याच्यामध्येच आपल्याला वाफून घ्यायचे आहे वांगी आणि वरून झाकण ठेवायचं आहे। छान मीडियम गॅसवरच आपल्याला छान वाफून घ्यायचे आहे। तर या भांड्यामध्ये मी तेल टाकायचं विसरले होते, थोडं तेल टाकायचं 1 चमच आणि झाकण लावायचं। खूप छान लागते भरीत। तर इथे मी ओला कांदा, पातीचा कांदा, कोथिंबीर, हिरवी लाल मिरची दोन्ही मिक्स करून घेतलेली आहे आणि कढीपत्ता आणि लसूण आणि मिरचीचा पेस्ट बनवायचा आपल्याला। तर एकदा आपण उघडून बघूया, प्लेट बघू शकता आणि 2-3 वेळेस आहे ना अशा प्रकारे चेंज करायचं। बघा किती छान आपली वांगी शिजत आहे। बाजू चेंज करून घ्यायची। मी बाजू चेंज केलेली आहे आणि याच्यानंतर मी एक टमाटर ठेवते याच्यामध्ये। नंतर आपल्याला झाकण ठेवू आणि 2-3 मिनिट आहे छान शिजवून घेऊ। छान 2-3 दाणे आलटून पालटून आणि खालची बाजू जी खाली असते ती बाजू पण छान भाजून घ्यायची तेलामध्ये। सोपी पद्धत आहे एकदम, गावाकडच्या पद्धतीने मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं करतात ते दाखवत आहे। तर बघू शकता वांगी आपली छान भाजल्या गेली आहे वाफेवरच। तर मी आता गॅस बंद करते आणि वांगी काढून घेते। एक करून वांगी पूर्ण काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची आहे, टमाट्याची पण आणि वांग्याची पण। वांगी कवळी असल्यामुळे लवकर शिजतात। ताजी आहे वांगी, बघा साल पण छान निघत आहे। अशा प्रकारे मी सर्व काढून घेते। तर बघू शकता मित्रांनो, छान आपला जो साल आहे ते वरचा निघून गेलेला आहे। टमाट्याचा पण काढून घेतलेला आहे मी, माझे सासूबाई पण याच पद्धतीने करायच्या। एकदम साधी आणि सोपी पद्धत। बघा साल अशा पद्धतीने पूर्ण निघलेली आहे। तर मला कच्चंच भरीत बनवायचं आहे। टप घेतला, टपमध्ये टाकून घेते सर्व। टाकल्यानंतर पुन्हा छान एकदा मिक्स करूया, टमाटर वगैरे छान। आता पुन्हा आपण जे चिरून घेतले होते कांदे, कोथिंबीर सर्व याच्यामध्ये टाकून घेते। चवीपुरतं मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, पातीचा कांदा सर्व टाकून चवीपुरतं मीठ छान एकदा मिक्स करते। छान मिक्स केलं आहे मी आणि थोडं तेल टाकून घेते, कच्चं तेल, आणि ते पण छान मिक्स करून घेते। तर बघू शकता मित्रांनो, आपलं वांग्याचं भरीत, झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। वाफेवर वांगं भाजल्यानंतर किती छान, बघा किती छान भाजल्या गेलं वांगं आणि बघा किती छान झालं आहे भरीत। नक्कीच तुम्ही ट्राय करा।
मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते ज्वारीची भाकर चपातीसोबत. नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.